नमस्कार, मी अनुराधा हराळे स्वागत करते तुमचं एमपीएससी वॉरियर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मानवी डोळा म्हणजेच ह्यूमन आय बद्दल शिकणार आहोत। आजच्या व्हिडिओवरून तुमचे 5 ते 7 प्रश्न तयार होणार आहेत, कारण याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातातच परीक्षेमध्ये। डोळा आपल्या शरीरातील जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यापैकी एक इंद्रिय आहे। अतिशय महत्त्वाचे आणि नाजूक असे हे इंद्रिय आहे। बघा, एखादी वस्तू जर आपण डोळे बंद करून जर ठरवली की ही काय आहे ती ओळखायची, तर आपण त्याच्या वासावरून, चवीवरून, स्पर्शावरून ती वस्तू कोणती आहे ते सांगू शकतो, एक अंदाजा बांधू शकतो। पण त्या गोष्टीचा रंग कोणता आहे हे मात्र आपण फक्त डोळ्यांनीच सांगू शकतो। ठीक आहे, म्हणजेच डोळे हे आपल्याला त्याचं रंगाचं ज्ञान आपल्याला घडवत असतं। ही सृष्टी किती सुंदर आहे हे आपल्याला फक्त डोळेच सांगू शकतात। त्यामुळे महत्त्वाचं आणि नाजूक इंद्रिय आहे। नाजूक इंद्रिय याच्यासाठी आहे, बघा, निसर्गतःच याला नैसर्गिक संरक्षण असं मिळालेलं आहे। कसं? आपल्या कवटीच्या खोबणीमध्ये याला बसवलं गेलेलं आहे, जेणेकरून आकस्मिक आघात वगैरे जर झाला, समजा आपण तोंडावर पडलो तर आपल्या डोक्याला लागेल, ओठ फुटतील, पण आपल्या डोळ्यांना इतकी इजा होणार नाही, कारण ते खोबणीमध्ये बसवले गेलेले आहेत। कारण नाजूक इंद्रिय आहे आणि महत्त्वाचं इंद्रिय देखील असल्यामुळे याला निसर्गतःच संरक्षण देखील मिळालेलं आहे। तर अशा या इंद्रियाबद्दलच आज आपण माहिती पाहणार आहोत। 2 प्रकारे आपण माहिती घेणार आहोत, एक्सटर्नल आणि इंटरनल साइड आपण याच्या पाहणार आहोत। एक्सटर्नल म्हणजे जी बाहेरची साइड आपल्याला जी दिसत असते डोळ्याची, अशा पद्धतीने अगोदर याच्याबद्दल माहिती घेणार आहोत, आणि डोळा हा आतमध्ये कसा आहे याची माहिती आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत, आणि सगळ्यात शेवटी आपण दृष्टी दोष देखील पाहणार आहोत। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर बघा, बाहेरचा भाग डोळ्याचा अशा प्रकारे आपल्याला डोळा दिसत असतो। डोळ्यांकडे बघितल्या बघितल्या आपल्याला त्याच्यामध्ये असलेला सर्वात जास्त किंवा सर्वात मोठा भाग कोणता असतो, तर तो असतो पांढरा भाग। यालाच श्वेतपटल असं म्हणतात, इंग्लिश मध्ये याला स्क्लेरा असं म्हणतात। ठीक आहे, हा जो श्वेतपटल आहे, जो इथे जो दिसतोय, हा इथे बाहेरच्या बाजूने जरी एवढाच दिसत असला तरी आतील बाजूने हे जे बाहेरचं जे आवरण आहे हे श्वेतपटलनेच बनलेलं असतं। म्हणजे डोळा आतून जो गोलाकार आहे, बाहेरचं जे आवरण आहे हे या श्वेतपटलानेच बनलेलं आहे। बघा, डोळा हा देखील 3 आवरणांनीच बनलेला असतो, ज्यापैकी बाहेरचं आवरण कोणतं असतं? श्वेतपटल असतं। आता डोळा गोलाकार असतो, त्यामुळे त्याचा व्यास माहित असणं महत्त्वाचं आहे। डायमीटर किती आहे तर वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगळा आहे। 10वी 12वीची पुस्तकं मी बघितली, त्याच्यामध्ये 2.3 इतकं आहे, आणि एमपीएससीच्या पुस्तकांमध्ये 2.5 दिलेलं आहे। तुम्ही हे दोन्ही लक्षात ठेवायचं आहे। ऑप्शन कोणतं आहे त्याच्यानुसार चूज करायचं आहे डायमीटर डोळ्याचा। ठीक आहे, तर श्वेतपटलानंतर हा जो भाग येतो, बुबुळ, ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये बोलतो, परितारिका असं वैज्ञानिक संज्ञा किंवा वैज्ञानिक भाषेमध्ये बुबुळाला परितारिका असं म्हणतात, इंग्लिश मध्ये त्याला आयरिस असं म्हणतात। परितारिकावरूनच डोळ्यांचे रंग ठरतात। बघा, काहींचे डोळे घारे असतात, काळे असतात, कोणाचे थोडे ब्राउनिश असतात, निळे असतात, हिरवे असतात, पिवळे असतात। तर डोळ्यांचा जो रंग आहे तो या आयरिसमुळे, या परितारिकामुळेच प्राप्त होतो, कारण यांच्यामध्ये एक विशिष्ट असं रंगद्रव्य असतं ज्यामुळे त्या डोळ्याला तसा रंग प्राप्त होतो। तर डोळ्यांचा रंग कोणावरून ठरतो, तर आयरिस किंवा परितारिकावरून ठरत असतो। स्पेशल आयडेंटिफिकेशन मध्ये बघा, जसं की आता आधार कार्ड आपण ज्यावेळेस काढायला जातो त्यावेळेस डोळ्यांचा फोटो घेतात। डोळ्यांचा फोटो घेत नसतात ते, तर त्या आयरिसचा, त्या बुबुळाचा फोटो घेत असतात। स्पेशल आयडेंटिफिकेशन साठी आता अगोदर जसे अंगठे घ्यायचे, अंगठ्याचा छापा घ्यायचे, तर आता स्पेशल आयडेंटिफिकेशन साठी आयरिसचा फोटो काढला जातो। ठीक आहे, याचं कार्य जर विचारलं आयरिसचं, तर ही जी बाहुली आहे, जी आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत आता, तर ही जी बाहुली आहे हिचा आकार नियंत्रित करायचं कार्य आयरिस करत असतं। ठीक आहे, पुढे आहे प्युपिल, ज्याला बाहुली असं म्हणतात। ज्याप्रमाणे आयरिस किंवा परितारिका यांचे कलर वेगवेगळे असतात, रंग वेगवेगळे असतात,
त्याप्रमाणे बाहुलीचा रंग हा वेगवेगळा नसतो. कोणत्याही रंगाचे डोळे असेनात, बाहुलीचा रंग, प्युपिलचा रंग हा काळाच असतो. ठीक आहे. आता या बाहुलीचं कार्य काय आहे, तर प्रकाशाची तीव्रता, जो आपण एखादी वस्तू बघतो, कशी काय बघतो, कारण त्याच्यावरती प्रकाश पडलेला असतो. ज्यावेळेस लाईट नसतो, अंधार असतो, आपल्याला वस्तू दिसत नाहीत, कारण त्याच्यावर प्रकाशच पडत नाही. ज्यावेळेस एखादी वस्तू आपण बघतो, त्याच्यावर प्रकाश पडलेला असतो किंवा आपल्या डोळ्यावरती एकदम लाईट येतो, त्यावेळेस त्या प्रकाशाची तीव्रता नियंत्रित करायचं कार्य प्युपिल करत असतात. जास्त प्रकाश आला, आकुंचन पावणे, आणि कमी मंद प्रकाश असेल तर प्युपिल हे काय होतात, प्रसरण पावतात. तर ही जी तीव्रता आहे ती नियंत्रित करायचं कार्य ही बाहुली करत असते. त्याच्यानंतर कॉर्निया. कॉर्निया हा जो आयरिस बुबुळ जो बघितला, त्या बुबुळावरती एक पारदर्शक असं एक आवरण असतं, त्याला कॉर्निया किंवा मराठीमध्ये त्याला पारपटल असं म्हणतात. ज्या व्यक्ती लेन्सेस वगैरे वापरत असतील त्यांना माहित असेल, त्या लेन्सेस त्या आयरिस वरतीच घालतात, तर त्याच्या वरती एक पारदर्शक ट्रान्सपरंट असं एक आवरण असं, त्याला कॉर्निया असं म्हणायचं आहे. जसं फोन वरती गार्ड आपण लावतो, स्क्रीन गार्ड, त्या पद्धतीनेच हा कॉर्निया आपल्या आयरिस वरती असतो. प्रकाशाचे वक्रीभवन करायचं कार्य करत असतो. ज्यावेळेस एखादी इमेज आपण बघतो किंवा एखाद्या वस्तूवरती जेव्हा लाईट पडतो आणि तो लाईट आपल्या लेन्स मध्ये पाठवण्याचं कार्य कॉर्निया म्हणजेच पारपटल करत असतं. तर प्रकाशाचे वक्रीभवन करायचं कार्य कोण करत असतं, कॉर्निया करत असतो. इथे फक्त सध्या कार्य लक्षात घ्या. मी ज्यावेळेस सगळ्यांचे एक एक कार्य आणि सगळे अवयव जे काही घटक आहेत डोळ्यांमध्ये, हे सगळे पाहिल्यानंतर एकत्रितपणे परत एकदा डोळ्यांचं कार्य कसं चालतं ते एकदा सांगणारच आहे. इथे फक्त लक्षात ठेवत जायचं आहे, कारण प्रश्न विचारला जातो पारपटलाचं कार्य काय आहे किंवा प्रकाशाचं वक्रीभवन कोणामार्फत होतं, तर पारपटल. ठीक आहे. आणि इथे प्रकाशाची तीव्रता नियंत्रित कोण करतं, तर बाहुली किंवा प्युपिल. हे कार्य इथे लक्षात ठेवायचे आहे. ज्यावेळेस एखादी व्यक्ती नेत्रदान करते त्यावेळेस तिच्या डोळ्यामधील कॉर्नियाच काढल्या जातो आणि तोच इतरांना वापरला जातो. ठीक आहे. तर ही होती एक्सटर्नल माहिती डोळ्यांविषयीची. आता आपण डोळ्यांच्या आत काय काय असतं ते पाहूयात. परितारिका म्हणजेच आयरिस जी आपण बघितली, त्या आयरिसच्या मागे हा एक लेन्स असतो ज्याला नेत्रभिंग असं म्हणतात. लेन्स म्हणजेच काय, नेत्रभिंग. जसा कॅमेरामध्ये लेन्स असतो तसा आपल्या डोळ्यामध्ये देखील लेन्स असतो. ठीक आहे. आयरिसच्या मागे असतो तो हा लेन्स. आता याचं कार्य काय आहे, जर समजा आपण एखादी जवळची वस्तू बघतोय त्यावेळेस हा जो लेन्स असा सामान्य पोझिशन मध्ये असतो, तो काय होतो, तो फुगीर बनतो ज्यावेळेस आपण जवळची वस्तू बघत असतो. ज्यावेळेस आपण दूरची वस्तू बघत असतो त्यावेळेस हा सामान्य पोझिशन मधला लेन्स हा अजून पातळ होतो, त्यामुळे आपल्याला दूरची वस्तू देखील क्लिअर दिसते. ठीक आहे. तर ही जी जवळची वस्तू त्याची इमेज मागे इथे रेटिना म्हणजे दृष्टीपटलावरती बनत असते, हे पुढे सांगेलच. ही इमेज जशाला तशी मागे दाखवणे, जवळची असेल तर तशी, लांबची असेल तर लांबची प्रतिमा जशी असेल तशी मागे दाखवणे, याला दृष्टी समायोजन असं म्हणतात. अकोमोडेशन असं याला इंग्लिश मध्ये म्हणतात. तर तुम्हाला इथे दृष्टी समायोजन, वक्रता जी आहे ती कमी जास्त होणे, हे कशामुळे शक्य आहे, हे या लेन्समुळे शक्य आहे. ठीक आहे. तर हे इथे तुम्हाला दृष्टी समायोजन लक्षात ठेवायचं आहे, अकोमोडेशन. त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आता मी ज्या सांगितल्या ह्या कोणामुळे शक्य आहेत, या सिलिअरी मसल ज्या लेन्सच्या वर खाली असतात, ह्या सिलिअरी मसल्स असतात त्यांच्यामुळे शक्य होत असतात. ज्यावेळेस आपण मोबाईल बघत असतो अतिशय जवळून त्यावेळेस हा जो लेन्स असतो तो फुगीर बनतो. फुगीर कोणामुळे बनतो, ह्या ज्या वरती आणि खाली ज्या सिलिअरी मसल्स होत्या ह्या लेन्सला खाली अशा प्रकारे दाबल्या जातात किंवा त्या सिलिअरी मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, जेणेकरून हा लेन्स फुगीर बनतो आणि आपल्याला जवळची वस्तू क्लिअर दिसते. ज्यावेळेस आपण दूरची वस्तू बघत असतो त्यावेळेस सिलिअरी मसल ज्या होत्या त्या प्रसारण पावतात, ज्या पोझिशनला होत्या त्या पोझिशनला येतात, त्यामुळे लेन्स जो आहे तो ताणल्या जातो. ठीक आहे. त्यामुळे सिलिअरी मसल्सचं कार्य इथं महत्वाचं आहे.
ज्यावेळेस आपण तासनतास मोबाईल बघत असतो त्यावेळेस आपल्या डोळ्यांवरती जो ताण येतो आणि ज्यामुळे डोळे दुखायला लागतात, हे सिलिअरी मसल्स वरती ताण आल्यामुळे होत असतं. कारण ह्या किती वेळ आकुंचन पाहून बसणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे दूर बघणे, दूरच्या वस्तू बघणे आपल्या डोळ्यांसाठी हितकारक ठरणार आहे जर आपल्याला आपल्या डोळ्याचं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर. तासनतास मोबाईल किंवा खूप आपण जवळून वाचत असू तर सिलिअरी मसल वरती काय येणार आहे, ताण येणार आहे. त्यामुळे वाचताना किंवा मोबाईल बघताना 25 सेंटीमीटर जी स्केल असते, जी फुटपट्टी असते आपल्या कंपास मध्ये, तेवढा अंतर तरी त्या मोबाईल मध्ये, त्या पुस्तकामध्ये ठेवणं अपेक्षित आहे. जर फार जवळून वाचत असू किंवा काही पाहत असू तर ताण येणार आहे सिलिअरी मसल वरती आणि डोळा आपला दुखायला लागणार आहे. तर सिलिअरी मसलचं इथं कार्य लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे कोरॉइड म्हणजेच रंजित पटल, जे दुसरं आवरण आहे श्वेतपटलाच्या आधी किंवा त्या आत. श्वेतपटलाच्या आत कोरॉइड नावाचं एक आवरण आहे ज्याला रंजित पटल असं म्हणायचं आहे. हा रंजित पटल काय करत असतो, हा इथे हे आहे श्वेतपटल, याच्या आत आहे हे कोरॉइड. कोरॉइडचं कार्य काय आहे, संपूर्ण डोळ्याला रक्त पुरवठा करणं. ठीक आहे, आपल्या डोळ्यांमध्ये खूप बारीक बारीक केसांसारख्या रक्तवाहिन्या आहेत, तर संपूर्ण डोळ्याला रक्ताचा पुरवठा करणे हे कोरॉइडचं कार्य आहे. त्यानंतर विटरस ह्युमरस, ज्याला नेत्रकाचाभ द्रव असं म्हणतात. लेन्सच्या पुढे आणि रेटिनाच्या आत या दोघांच्या मध्ये एक द्रव असतं विटरस ह्युमरस नावाचं, ज्याला नेत्रकाचाभ द्रव असं म्हणतात. हे अतिशय मऊ लिबलिबीत असं द्रव आहे, पारदर्शक आहे, काचेप्रमाणे आहे, म्हणून याला नेत्रकाचाभ द्रव असं म्हणतात. याचं कार्य काय आहे, डोळ्याचा आकार जसा आहे गोलाकार तसा ठेवणे. जर हे द्रवच नसेल तर आपल्या डोळ्याचा आकार गोलाकार राहणार नाही. जसं की आपण एखाद्या फुग्यामध्ये जर पाणी भरलं तर त्या फुग्याला गोलाकार आकार येतो आणि जसं पाणी बाहेर काढलं तसा तो फुगा परत त्याच्या पोझिशनला येतो. तर ह्या डोळ्याचा जो आकार आहे हा कायम ठेवायचा कार्य विटरस ह्युमरस म्हणजेच नेत्रकाचाभ द्रवामुळे शक्य होत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे रेटिना म्हणजेच दृष्टीपटल. ज्याप्रमाणे आपण प्रोजेक्टरवर काही चित्रपट किंवा काही स्लाइड्स वगैरे बघत असतो त्यावेळेस प्रोजेक्टर इकडे असतो आणि आपल्याला त्याची इमेज पुढच्या पडद्यावरती दिसते. तर आपल्या डोळ्याचा पडदा म्हणजेच दृष्टीपटल, यालाच रेटिना असं म्हणतात. सर्वात आतील आवरण डोळ्यामधलं किंवा तिसरं आवरण ज्याला म्हणायचं आहे रेटिना. अतिशय संवेदनशील असं हे आवरण असतं आणि हे आवरण बनलेलं आहे रंगद्रव्य, संवेदी पेशी आणि चेतापेशींनी मिळून. संपूर्ण डोळ्याचा आतील भाग हा कशाने बनलेला आहे, रेटिनाने बनलेला आहे, जिथे इमेज तयार होते, जिथे प्रतिमा तयार होते. इथे लेन्स मधून जी प्रतिमा मागे पाठवली जाते ती या रेटिनावरती तयार होते. इथे आपल्याला इमेज क्लिअर दिसत असते. आता बघा, या रेटिनामध्ये अजून दोन स्पॉट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. एक आहे येलो स्पॉट आणि दुसरा आहे ब्लाइंड स्पॉट. यालाच मराठीमध्ये पीतबिंदू आणि ब्लाइंड स्पॉटला अंधबिंदू असं म्हणतात. पीतबिंदूचं तुम्हाला फक्त इथे एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जे निशाणा वगैरे लावत असतात किंवा जे खूप कॉन्सन्ट्रेटली अभ्यास करत असतात त्यावेळेस, समजा ते एखादं पुस्तक वाचत असतील खूप लक्षपूर्वक, त्यावेळेस त्या पुस्तकातील अक्षरांची इमेज जर कुठे तयार होत असेल तर ती रेटिनावरती तर होतेच, पण जर ती व्यक्ती फार कॉन्सन्ट्रेटली जर अभ्यास करत असेल तर ती इमेज किंवा एखादा निशाणेबाज निशाणा अगदी अचूक लावत असेल तर तो निशाणा तो कुठे बनवत असेल तर तो येलो स्पॉट पीतबिंदूवरती त्याची इमेज बनलेली असते, जेणेकरून त्याला ती इमेज क्लिअर दिसते. इमेज रेटिनावरती दृष्टीपटलावरती तर बनतेच, पण अतिशय क्लिअर इमेज जर कुठे बनत असेल तर ती येलो स्पॉट पीतबिंदू वरती बनत असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे ब्लाइंड स्पॉट. हा येलो स्पॉटच्या खाली असतो ब्लाइंड स्पॉट. बघा, ज्यावेळेस हा रेटिना जो आहे हा चेतापेशींनी, मी सांगितलं चेतापेशी, संवेदी पेशी, रंगद्रव्याने बनलेला असतो. ज्यावेळेस ह्या सगळ्या नर्व्स ज्या एका ठिकाणी ज्यावेळेस मिळतात, समजा ह्या अशा नर्व्स आहेत, ह्या इथे मिळालेल्या आहेत, इथून मिळून ह्या इथे
पुढे ब्रेनकडे जातात, मेंदूकडे जातात. जी काही इमेज बनवलेली आहे ते सांगण्यासाठी कुठे जातात, त्या ब्रेनकडे जातात. त्यावेळेस इथे जो जुडगा त्यांचा बनतो, त्या जुडग्यामुळे तिथे एक ब्लाइंड स्पॉट तयार होतो. तिथे प्रकाश पोहोचू शकत नाही. प्रकाश पोहोचू शकत नाही, त्यामुळे प्रतिमा देखील बनत नाही. या भागावरती रेटिनाच्या प्रतिमा बनत नसल्यामुळे याला ब्लाइंड स्पॉट, अंध बिंदू असं म्हणतात. तर हे 2 स्पॉट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर ज्या संवेदी पेशी असतात रेटिनामध्ये, दृष्टीपटलामध्ये, याच्या दोन पेशी असतात किंवा या पेशींचे प्रकार असतात, ते लक्षात ठेवायचे आहे. एक आहे शंकू पेशी आणि दुसरी आहे दंड पेशी. ठीक आहे. कोन सेल आणि रॉड सेल असे याला म्हणतात. तर इथे वस्तूची प्रतिमा सुस्पष्ट दिसण्याचं कार्य कोणत्या पेशींमुळे शक्य होतं, तर ते शंकू पेशींमुळे शक्य होतं. त्याचप्रमाणे आपल्याला रंगांचं ज्ञान कोणत्या पेशींमुळे होत असेल, तर ते शंकू पेशींमुळे होत असतं. ज्यांच्यामध्ये कलर ब्लाइंडनेस, रंगांधळेपणा असतो, ज्या व्यक्ती लाल आणि हिरवा रंग ओळखू शकत नाही, तर असं समजायचं त्यांच्या शंकू पेशीमध्ये काहीतरी गडबड आहे. बघा, रंगांधळेपणामध्ये काय होतं, असा जर तुम्ही कलर दाखवला, लाल आहे, हिरवा आहे, तर तो त्यांना दिसतो. पण एखाद्या कागदावरती जर खूप रंगांचे, वेगवेगळ्या रंगांचे जर ठिपके दिले आणि त्याच्यामध्ये हा रंग कोणता आहे, स्पेसिफिकली जर आपण रेड डॉट वरती सांगितलं की हा डॉट कोणता आहे, कोणत्या कलरचा आहे, तर तो त्यांना तपकिरी दिसतो. सगळ्या रंगांमध्ये त्यांना पटकन लाल रंग आणि हिरवा रंग ओळखता येत नाही, तो त्यांना तपकिरी दिसतो. याला म्हणायचं आहे कोणता दृष्टीदोष, रंगांधळेपणा. यालाच कलर ब्लाइंडनेस असा म्हणतात. हा मातेकडून पुढच्या पिढीकडे जात असल्यामुळे शंकू पेशी या कोणत्या क्रोमोझोमशी प्रभावित असतात असा जर प्रश्न विचारला तर एक्स क्रोमोझोम, कारण हा जो दोष आहे तो मातेकडून पुढे जात असतो, म्हणून एक्स क्रोमोझोमशी प्रभावित असतात शंकू पेशी. हे इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि दंड पेशींबद्दल लक्षात ठेवायचं आहे. रातांधळेपणा हा दृष्टीदोष कोणत्या पेशींमुळे होत असतो, तर दंड पेशींमध्ये जर काही गडबड झाली तर रातांधळेपणा. विटॅमिन ए ची जर डिफिशियन्सी असेल तर रातांधळेपणा होत असतो. त्यामुळे इथे पपई खायला पाहिजे किंवा त्याच्यामधून विटॅमिन ए मिळतं. त्याचे पदार्थ जर खाल्ले तर रातांधळेपणा हा कंट्रोलमध्ये येऊ शकतो. प्रखर प्रकाशाशी जे संवेदनशील जर कोणत्या पेशी असतील प्रखर प्रकाशाशी, तर त्या शंकू पेशी असतात. आणि मंद प्रकाशाशी संवेदनशील जर कोणत्या पेशी असतात असं विचारलं तर त्या दंड पेशी असतात. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. रेटिना नंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऑप्टिक नर्व. याला दृष्टीचेता असं म्हणतात. दृष्टीचेता ज्या असतात त्या जी इमेज इथे तयार झालेली होती, जी प्रतिमा दृष्टीपटलावरती तयार झालेली होती, ती मेंदूपर्यंत नेण्याचं कार्य ऑप्टिक नर्व म्हणजेच दृष्टीचेता करत असतात. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण सगळ्या गोष्टींचे कार्य बघितलेले आहेत. आता काही गोष्टी ज्या की इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या पाहणार आहोत. सर्वात पहिली म्हणजे डोळ्यांचे स्नायू. डोळ्यांमध्ये किती स्नायू असतात, तर प्रत्येक डोळ्यामध्ये 6 स्नायू असतात. आणि या 6 स्नायूंमुळेच आपण पुढे, मागे, वर, खाली, त्याचप्रमाणे आजूबाजूला जे बघत असतो, हे या स्नायूंमुळेच शक्य होत असतं. यांच्यामध्ये जी कार्य करण्यामध्ये जी सुसंगती असते, त्यामुळेच आपल्याला जर मला इकडे बघायचंय तर माझे दोन्ही डोळे इकडेच बघतील. असं नाही होणार की एक डोळा इकडे आणि एक डोळा समोर बघणार आहे. ठीक आहे. हे सर्व गोष्टी ज्या आहेत यांच्या कार्यामध्ये जी सुसंगती दिसते ही या 6 स्नायूंमुळे दिसत असते. जर यांच्यापैकी एक जरी स्नायू व्यवस्थित कार्य करत नसेल तर तिरळेपणा हा दोष संभवतो. ठीक आहे. हे झालं स्नायूंबद्दल. 6 स्नायू लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर संपूर्ण आता एक डोळ्याचं कार्य आपण बघूया. बघा, अशा प्रकारे इथे ज्यावेळेस कॉर्नियावरती प्रकाश येतो किंवा एखादी इमेज आपण बघतो ती लेन्स मध्ये जाते. लेन्स ती इमेज इथे तयार करते. कुठे? रेटिनावरती ती इमेज तयार करते. दृष्टीपटलावरती ती इमेज तयार झाल्यानंतर इथे रेटिनामध्ये ज्या दृष्टीचेता असतात, ज्याला ऑप्टिक नर्व्स वगैरे म्हणतो आपण, त्या ऍक्टिव्ह होतात आणि त्या आवेगाने कार्य करून
पुढे जातात मेंदूकडे सांगायला की इथे अशी एक इमेज तयार झालेली आहे. मेंदूमध्ये प्रोसेसिंग होऊन परत या नर्व्स इथे आपल्याला सांगतात की ही तीच इमेज आहे जी तुम्ही बघितलेली आहे. समजा आपण एखादं झाड बघितलेलं असेल तर इथे झाडाची इमेज तयार होते. ऑप्टिक नर्व्स मेंदूपर्यंत ती सर्व माहिती पुरवते. मेंदू मग आपल्याला सांगतो की हे झाड आहे. अशा पद्धतीने हे कार्य चालत असतं. ठीक आहे. आता बघा हे दृष्टी सातत्य याच्यावर देखील एक प्रश्न विचारला जातो. दृष्टी सातत्य, आपण एखादी इमेज ज्यावेळेस बघतो, एखादी प्रतिमा ज्यावेळेस बघतो त्यावेळेस ती आपल्या डोळ्यामध्ये 1.0 सेकंद 1/10 सेकंद इतक्या वेळापर्यंत राहत असते. ठीक आहे. याचाच फायदा चित्रपट निर्मितीमध्ये बघतो आपण. ज्यावेळेस आपण चित्रपट बघत असतो, समजा आपण एखादी हिरोईन बघितली, त्या चित्रपटामधली लगेच आपल्याला हिरो दिसतो. त्याच्यामध्ये जो कट असतो तो कट आपल्याला दिसत नाही. ऍक्च्युअली भरपूर कट्स असतात ज्यावेळेस आपण सिनेमा बघत असतो, पण आपल्याला ते जाणवत नाही दृष्टी सातत्यामुळे. कारण ज्यावेळेस आपण हिरोईन बघतो तिची इमेज आपल्या डोळ्यामध्ये तयार झालेली असते. ती इमेज पुसते ना पुसते तोपर्यंतच आपल्याला हिरोचा चेहरा दिसतो. त्याच्यामुळे इथे कट होता मध्ये हे आपल्याला जाणवत देखील नाही. 1.0 सेकंद पर्यंत ही पहिली इमेज तशीच राहिल्यामुळे दुसरी इमेज येते, ती 1.0 सेकंदापर्यंत राहते, तोपर्यंतच तिसरी इमेज येते. आणि अशा पद्धतीने चित्रपट पुढे पुढे जात असतो आणि आपल्याला असं वाटतं की सगळं काही सलग आहे, पण त्याच्यामध्ये हजारो लाखो कट्स असतात. बघा, मी माझ्या गॅलरीतनं ज्यावेळेस पुढे बघते त्यावेळेस रस्ता आहे समोर आणि समोर एक घर आहे. त्यांच्या खिडकीतून मला त्यांचा टीव्ही दिसतो. ज्यावेळेस मी इथून त्यांचा टीव्ही बघते त्यावेळेस मला ते कट्स खूप पटकन जाणवतात, कारण मी लांबून बघतीये. त्याच्यामुळे ते कट्स मला खूप सातत्याने जाणवतात की पटापट इमेजेस कशा हलत आहेत. जवळून बघितल्यावर हे आपल्याला तितकं जाणवत नाही. तर दृष्टी सातत्य इथे लक्षात ठेवायचं आहे की दृष्टी सातत्यावरती कोणाचं कार्य चालतं, तर चित्रपट, दूरदर्शनचं. दुसरी गोष्ट, एखादी प्रतिमा आपल्या डोळ्यामध्ये किती वेळापर्यंत राहू शकते, तर 1.0 सेकंदापर्यंत. ठीक आहे. तर एवढ्या 3 गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या होत्या. आता आपण काही दृष्टी दोष पाहणार आहोत. सर्वात पहिला दोष आहे निकट दृष्टिता. बघा, याच्या नावामध्येच आहे निकट दृष्टिताला मायोपिया असं म्हणतात. निकट दृष्टिता म्हणजे निकट म्हणजे जवळची दृष्टी असणे. जवळच्या गोष्टी दिसतात पण दूरच्या वस्तू दिसत नाही, याला म्हणायचं आहे निकट दृष्टिता. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं. निकट दृष्टिता म्हणजे जवळचं दिसत नाही असं त्यांना वाटतं. निकट दृष्टिता म्हणजे जवळचं दिसतं. ठीक आहे. याच्यामध्ये नेत्रगोल जो होता तो लांब आणि जास्त वक्र होतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये प्रतिमा जी आहे, बघा इथे प्रतिमा बनत असते रेटिनावरती, दृष्टीपटलावरती. तर इथे मागे न पडता ही दृष्टीपटलाच्या समोर इथेच इमेज बनते, इथे न बनता इथे मध्येच बनते इमेज. ठीक आहे. तर प्रतिमा दृष्टीपटला समोर बनते. याच्यासाठी अंतर्वक्र भिंग म्हणजेच कॉन्केव्ह लेन्स वापरल्या जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे दूरदृष्टिता. यालाच हायपरमेट्रोपिया असं इंग्लिश मध्ये म्हणतात. दूरदृष्टिता दूरचं दिसतं, दूरची दृष्टी असते, जवळच्या गोष्टी दिसत नाहीत दूरदृष्टितामध्ये. नेत्रगोल कसा होतो, आखूड होतो किंवा कमी वक्र होतो. याच्यामध्ये दृष्टीपटलाच्या मागे प्रतिमा बनते. इथे प्रतिमा बनायला पाहिजे, पण ही प्रतिमा इकडे बनते, मागे बनते, अजून डोळ्याच्या मागे बनते. ठीक आहे. दृष्टीपटलाच्या मागे. याच्यासाठी बहिर्वक्र भिंग डॉक्टर देतात त्या रुग्णांसाठी. आणि म्हणजे यालाच कॉन्व्हेक्स लेन्स असं म्हणतात. ठीक आहे. कॉन्व्हेक्स लेन्स किंवा बहिर्वक्र भिंग वापरायला सांगतात. त्याच्यानंतर आहे वृद्ध दृष्टिता. याला प्रिस्बायोपिया असं म्हणतात. याच्यामध्ये वय झालेलं असतं, त्याच्यामुळे सर्वच गोष्टी अंधुक दिसायला लागतात. ठीक आहे. जवळच्या देखील स्पष्ट दिसत नाहीत आणि दूरच्या देखील स्पष्ट दिसत नाहीत. ठीक आहे. याच्यामध्ये समायोजन शक्ती किंवा वक्रताच कमी झालेली असते नेत्रगोलाची. याच्यामुळे वस्तू स्पष्ट दिसत नाहीत, अस्पष्ट दिसतात. याच्यासाठी देखील बहिर्वक्र भिंगच वापरल्या जातं. आजकाल बायफोकल लेन्स किंवा
प्रोग्रेसिव्ह लेन्स द्यायला लागलेले आहेत, पण परीक्षेमध्ये आल्यावर तुम्ही बहिर्वक्रच लिहायचं आहे. त्याच्यानंतर दृष्टिवैषम्य हा एक दोष आहे. याच्यामध्ये पारपटलाच्या वक्रीभवनामध्येच बदल होतो. ठीक आहे, ज्याच्यामुळे प्रतिमा स्पष्ट दिसत नाहीत, अस्पष्ट दिसतात. यासाठी दंडगोलाकृती भिंग वापरतात. त्याच्यानंतर आहे मोतीबिंदू, याला कॅटरॅक्ट असं म्हणतात. याच्यामध्ये अपारदर्शक होतो, नेत्रगोलच कसा होऊन जातो, अपारदर्शक होतो. त्यामुळे अंधुक दिसतं आणि जर लवकर काळजी घेतली नाही तर दृष्टी देखील जाऊ शकते. त्याच्यानंतर म्हणजे इथे ऑपरेशन हाच पर्याय असतो, इथे भिंग वगैरे काही वापरायचा सल्ला दिला जात नाही. त्याच्यानंतर काचबिंदू, याला ग्लॅकोमा असं म्हणतात. त्याच्यामध्ये द्रवाचा, नेत्रगोलामधील द्रवाचा दाब वाढल्यामुळे काचबिंदू हा दृष्टीदोष संभवतो. याच्यामध्ये देखील दिसत नाही, अंधुक दिसायला लागतं आणि याच्यासाठी देखील वैद्यकीय सल्लाच घ्यायला पाहिजे. काहीतरी ऑपरेशन किंवा काही मेडिसिन वगैरे देखील हा क्युअर होऊ शकतो. ठीक आहे, तर इथे लेन्सेस नाही आहेत, बहिर्वक्र अंतर्वक्र कोणती वापरायची इथे मात्र लक्षात ठेवायची आहे. कारण याच्यावरती प्रश्न विचारला जातो की कोणता भिंग त्या व्यक्तीने वापरायला पाहिजे. तर इथे अंतर्वक्र, त्याच्यानंतर दूरदृष्टितासाठी बहिर्वक्र, त्याच्यानंतर वृद्ध दृष्टितासाठी देखील बहिर्वक्र आणि दृष्टिवैषम्यासाठी दंडगोलाकृती भिंग वापरण्याचा सल्ला देत असतात. तर हे झाले दृष्टीदोष. इथे तुम्हाला भिंग लक्षात ठेवायचे आहेत. आणि निकट दृष्टिता मध्ये काय होतं, जसं मी सांगितलं की निकडचं दिसतं, दूरचं दिसत नाही. दूरदृष्टितामध्ये दूरचं दिसतं, जवळचं दिसत नाही. हे देखील तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले डोळे किती महत्त्वाचे आहेत, त्यांचं कार्य कशा पद्धतीने चालतं, कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये येतात आणि त्याचप्रमाणे शेवटी दृष्टीदोष देखील बघितलेले आहेत. आजच्या व्हिडिओवरून जर तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर जरूर 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 लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, इतरांसोबत शेअर करा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.